वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ज्या परिसरात घडलं होतं त्याच वाकड परिसरामध्ये पुन्हा एकदा अशी एक घटना घडली आणि संपूर्ण शहर पुन्हा हादरलेलं आहे. खरं तर ही दुर्दैवी घटना ज्यांच्या घरात घडलेली आहे त्या शिल्पा यांचे भाऊ माझ्यासोबत आहेत. उच्चभ्रू कुटुंबातल्या शिल्पाताई त्यांनी आत्महत्या करावी हे त्यांच्या घरच्याला पटत नाही. मात्र त्यांना सातत्यानं सासरच्या मंडळीकडनं जाच होता आणि त्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची त्यांच्या भावाचं म्हणणं आहे. खरं तर खूप मोठा आघात म्हणावा लागेल. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एक नाही तर दोन भावाचे हात पुन्हा कधी त्या हातावर राखी बांधली जाणार नाही आहे. लाडकी बहीण, घरात सगळं सुख समाधान, पण तरीही असं टोकाचं पाऊल ताईला उचलावं लागलं. काय झालं होतं नेमकं? मला नाही वाटत, कारण ती फार होती, संयमी होती, की तिने टोकाचं पाऊल उचललं असेल. काय झालं आहे नक्की मला काहीच कळत नाही आहे. परंतु तिला वारंवार सासू सासरे आणि नवराने खूप त्रास दिला. टॉर्चर करायचे, पैशाची मागणी करायचे. तुमच्या प्रॉपर्टीत तू भावांना सही द्यायची नाही, आपल्याला हिस्सा घ्यायचा आहे. पण आमची बहीण खूप चांगली होती हो. आम्हाला येऊन सांगितलं, भाऊ तू सांग मला कुठं सही करायची, मी सही देते तुला. यांचं काय ऐकायचं नाही, आपल्याला आपले संबंध चांगले ठेवायचे आहेत. शेवटपर्यंत मला भाऊ बहिणीचं नातं जपायचं आहे. हे म्हणणारी माझी बहीण आज रक्षाबंधनाला नाही आहे. उद्या मला हे सगळ्यात मोठं दुःख आहे. त्या नवऱ्याने दारू पिऊन तिला कायम मारहाण करणे. आता 3 दिवसापूर्वी तिच्या डोक्यात इस्त्री काहीतरी घातली, मला आज कळते आईकडनं. म्हणजे आपण काय म्हणतो, नको चला जाऊ द्या, आज सुधरल उद्या सुधरल, की नाही का, चला होईल, आज दुरुस्त होईल उद्या होईल. परंतु त्यांनी कायम छळ केला. तिचे सासरे उत्तम गवारे आणि सासू संजीवनी गवारे आणि सचिन गवारे, ह्या तिघांनीच इतका छळ केला आमच्या बहिणीचा. मला ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही सासरच्याकडे गेला होता, तिच्या घरी गेला होतात. काय परिस्थिती होती? ते म्हणतायत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या जर केली असती तर तिने आतमधून दाराला कडी लावली असती. दार हे उघडं होतं. आणि मला तर शंका आहे की तिचे मिस्टर सचिन गवारे, उत्तम गवारे आणि संजीवनी गवारे स्पॉटवरती होते असं मला वाटतंय. कारण का दरवाजा उघडा कसा मग? संतोष भाऊ, तुम्ही प्रश्न उपस्थित करता, याची चौकशी होईल. तुम्ही म्हणालात की वारंवार त्रास देत होते प्रॉपर्टीसाठी. आपण त्यांना काय दिलेलं आहे हे सगळे वाद मिटावं म्हणून याआधी प्रयत्न केले होते? आत्तापर्यंत मी भरपूर काही त्यांना दिलेलं आहे. एकत्रित प्रॉपर्ट्या होत्या आमच्या खरेदीच्या, दोघांच्याही, गवारे आणि आमच्या, माझ्या वैयक्तिक कलाटे फॅमिलीच्या. त्याही नंतर असेच वाद बहिणी संघ काढून माझा शेअर पण त्यांनी लिहून घेतलेले आहेत. अशा 3 ठिकाणच्या प्रॉपर्ट्या त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलेल्या आहेत. पण ही विकृती आहे अशा पद्धतीने प्रॉपर्टीसाठी अशी छळवणूक करणं. आम्हाला वाटलं चला जाऊ द्या, त्याला आपण बहिणीलाच देतोय, आपण कुठं दुसरं कोणाला देतोय, चला जाऊ द्या, आपण काय आहे आपल्याकडे भरपूर काही आहे, आपण चला करा, बहिणीच्याच हिश्श्यावर जाते. लग्नाला साधारण 17 वर्ष होत आहेत. हा सहन केला जात सातत्याने, तुम्ही त्यांनी असं नाही. लग्न 2009ला तिचं झालं. 2009लाच सचिन गवारे आणि संदीप गवारे यांना सुपरटेक हॉस्पिटलचा, तुम्हाला आठवत असेल हां तिथला घटना, तर त्यातले हे आरोपी आहेत. आम्हाला हे नंतर कळालं, लग्न झाल्यानंतर. त्यावेळेस आमच्याकडं काही राहिलं नव्हतं हातात आमच्या. त्यानंतर ते इथं त्यांना लाईफ लागली, जन्मठेप लागली होती ह्या कोर्टात, ह्या दोघांनाही. आणि इतर अजून आरोपी होते. यांना या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना जन्मठेपेची शिक्षा लागली होती. आणि सचिन गवारे हा फरार होता 4.5 वर्ष. 4 वर्ष हा फरार आरोपी होता हा. 4 वर्ष, 3 ते 4 वर्ष. आणि ह्याची केस उच्च न्यायालयात चालू पण आहे. त्यावेळेस फरार होता. त्यावेळेस नंतर हायकोर्टात यांना, त्यानंतर 2014-15 साली यांना सोडण्यात आलं. आता काय नेमकी मागणी आहे? अर्थातच कठोर शिक्षा होणं गरजेचं. आपली ताई येणार नाही. काल जसं तुम्ही म्हणाला रक्षाबंधनाची खरेदी करायला गेली होती. काल माझी भाऊजय आणि ती रक्षाबंधनाची खरेदी करायला गेली. 8-8:30ला भाऊजयला सोडायला माझ्या दारात तिथं आली, घरापाशी आली. मी म्हणलं काय रे? नाही म्हणले, जाते आता, उद्या येते, यायचंच आहे परत परवा. आणि परत करून गेली. आणि आज ती परत येणार नाही. आज माझ्या घरातून ती शेवटची गेलेली आहे.
त्यामुळे बघतोय आपण हे अत्यंत धक्कादायक आहे. विकृत मानसिकतेमुळं अशा एका भगिनीला आत्महत्या करावी लागली. या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हे नाही, दाखल पण करण्यात आले माझं मत आहे आत्महत्या नसावी. काहीतरी आहे, पोलिसांना यंत्रणेला माझी विनंती आहे की या सखोल चौकशी करा, याच्यातलं सत्य बाहेर काढा काय आहे. पण यांनी खूप तिला छळ केला, खूप म्हणजे खूप छळ केला, त्यांनी खूप सहन केलं माझ्या बहिणीने. त्यामुळे आपण बघतोय की आधी वैष्णवीताई, त्यानंतर शिल्पाताई, आणखी किती तरुणींना, महिलांना हुंडा बळी व्हावं लागेल आणि त्यानंतर यंत्रणा जाग्या होतील अशी एकंदरीत विचारणा केली जाते. अत्यंत धक्कादायक घटना. या सगळ्या संदर्भातचा जो तपास आहे तो वाकड पोलीस करत आहेत. सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.